खरं तर महाराष्ट्रात मी सुद्धा त्या कवीचा फॅन आहे. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ, चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. क्या बात आहे, वा वा. कवीनं बदल घडवणारी कविता लिहायला पाहिजे, कवीनं भूमिका घेऊन कविता लिहायला पाहिजे. यानंतर ज्या कवीला मी निमंत्रित करतो आहे, खरं तर महाराष्ट्रात मी सुद्धा त्या कवीचा फॅन आहे. महाराष्ट्रात या इचलकरंजी, कोल्हापूर आणि औरंगाबाद, संभाजीनगर जिथं जिथं या माणसानं कविता म्हटली, हा माणूस व्हायरल झाला. लोकशाही चॅनलवर त्या माणसाची मुलाखत लागलेली आहे. असा व्हायरल कवी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या काळजातला कवी स्वप्नील चौधरी यांना मी विनंती करतो, त्यांनी कविता त्यांची सादर करावी. दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. नशीब नशीब तुमचं घरदार, जमीन माती आभाळ अजून आहे टिकून. रेल्वे कंपन्या विमान खाती ऑलरेडी झालीत विकून. पुढचा नंबर शाळा कॉलेज BSNL आणि विद्यापीठ. मजबूत भारताची अशी एक एक निखळत जाईल वीट. अहो या कंपन्या आहेत आज विकायला, अहो आज कंपन्या आहेत विकायला. उद्या तुमचाच नंबर येईल तेव्हा काय कराल? बोलू नका, नाही तर देशद्रोही ठरा. अशा देशद्रोही ठरण्याच्या काळामध्ये अशी ही सगळी धुरंधर लोक या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक रोहित सरांनी जमा केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा, कारण ही शाहूंची भूमी आहे. विश्वास पाटलांना सांगितलं, इथं सगळी जबाबदार माणसं आहेत आणि ही शाहूंची भूमी आहे. बाबासाहेब जिवंत असताना पहिला पुतळा बसवणारं शहर हे कोल्हापूर शहर आहे. आणि बॅरिस्टर झाल्यावर हत्तीवरून साखर वाटणारा काळजा मोठा, तो काळजाचा राजा राजश्री शाहू या कोल्हापुरातला राजा आहे. त्या शाहूंच्या भूमीमध्ये कविता सादर करतोय. कवितेचं नाव चल दंगल समजून घेऊ. आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले. आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले. दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. गाड्या तुटल्या काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं. होतंय काय? गाड्या तुटल्या काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं, हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. मग पोलिसांना हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला. त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली. पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल, असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी भाकरीसाठी मवताल. साहेब आता त्यांच्या ढुंगणावर रोज जेलात कच्चून दंडे पडतात. थर्ड डिग्री कसा असतो, कोलम कसा असतो, जेलात त्यांच्या ढुंगणावर आता रोज कच्चून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक. कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. खोटं नाटं सांगून ते तुम्हाला पेटवतात, तुमची माथी भडकवून दंगलीमध्ये पाठवतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. गोधराकांड, सहानापूर आणि नागपूरही घडवतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. हिंदू मुसलमान छाटणी करतात. पण आम्हीच साले विकारचोट. कोणी आम्हाला पत्र नाही पाठवत दंगलीत यायला.
पण आम्हीच साले विकारचोट विसरून जातो, भुकपोट त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो आणि फुकटचं फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे, जातीपातीला गाळलं पाहिजे, आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले, हिंदू आपले, मुस्लिम आपले, शिवराय आपले, भीमराय आपले. आपण सारे भाऊ भाऊ, चला भारतीय नागरिक होऊ. आपण सारे भाऊ भाऊ, चला भारतीय नागरिक होऊ. चला भारतीय नागरिक होऊ. संविधानाचं गाणं गाऊ, अत्त दीप भवसूत्र तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. 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 क्या बात आहे, वा वा. कवीनं बदल घडवणारी कविता लिहायला पाहिजे, कवीनं भूमिका घेऊन कविता लिहायला पाहिजे.